राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्री राम जय जय राम। ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। योग वासिष्ठ दिवस क्रमांक 467। उपशम प्रकरण सर्ग 84। राम म्हणाला, वीतहव्य मुनीने इंद्रत्वादी पदांचा प्रातिभासिक स्थितीमध्ये जो अनुभव घेतला त्यामध्ये देश काळ इत्यादी नियती क्रमाच्या नियम आणि अनियम अशा दोन्ही गोष्टी कशा उत्पन्न झाल्या। देश कालादिकांचा क्रम बदलणे कोणालाही शक्य नसता त्या मुनीला आपल्या हृदयामध्ये अल्पकाळात दीर्घकाळाचा तसेच हृदयाच्या लहानशा जागेमध्ये स्वर्ग कैलास इत्यादी विस्तीर्ण प्रदेशांचा अनुभव कसा आला। वशिष्ठ म्हणाले, रामा, सर्वात्मिक अशी ही चित्शक्ती ज्या ज्या ठिकाणी उदित होते त्या त्या ठिकाणी ती आपल्या परिच्छिन्न भावनेने अल्प काळामध्ये तसतसा अनुभव घेते। ज्यावेळी त्या ठिकाणी बुद्धीमध्ये जसा जसा नियम स्थित झालेला असतो त्यावेळी त्या ठिकाणी बुद्धी आत्म्याशी तन्मय झालेली असल्यामुळे तिला देशकालादी नियमांचा तसतसा अनुभव येतो। यामुळे निर्वासन अशा त्या मुनीने आपल्या हृदयाकाशामध्ये स्वप्न स्थितीप्रमाणे आपल्या संकल्पानुसार भिन्न भिन्न स्थिती अवलोकन केली। परंतु ज्ञानरूपी अग्नीमध्ये ज्यांची वासना दग्ध झालेली आहे, सम्यक ज्ञान संपन्न अशा सम्यक ज्ञान संपन्न पुरुषांची वासना ही खरी वासनाच नव्हे। कारण उघडच आहे की भाजलेल्या बीजामध्ये खरे बीजत्व कधीतरी असू शकते का। त्या वीतहव्य मुनीने एक कल्प पर्यंत भगवान चंद्रमौली शंकराच्या गणांचे अधिपत्य केले व तेवढ्या वेळामध्ये तो सर्व विद्यांमध्ये निपुण आणि त्रिकालज्ञ झाला। सारांश म्हणजे ज्याच्या ठिकाणी जो संस्कार दृढ झालेला असतो त्या प्रारब्ध संस्कारानुरूप तो तसतसा अनुभव घेत असतो व त्यावेळी त्या मुनीने जे भोग भोगले तेही जीवनमुक्त स्थितीमध्ये राहूनच भोगले। राम म्हणाला, मुनिश्रेष्ठा, असे असेल तर जीवनमुक्त स्थितीमध्ये राहणाऱ्या त्या मुनीसारख्या तत्ववेत्या पुरुषांच्या ठिकाणी सुद्धा बंध मोक्षादी दृष्टी असतात असे म्हणायला काय हरकत आहे। वशिष्ठ म्हणाले, राघवा, निरभ्र आकाशाप्रमाणे निर्मल आणि शांत असणारे हे विश्व जीवनमुक्तांना यथास्थित ब्रह्मस्वरूपच दिसत असते। मग त्यांच्या ठिकाणी बंध मोक्षादी दृष्टी कोठून असणार। ह्या चिदाकाशामध्ये ज्या ज्या ठिकाणी जसजशी भावना केली जाते त्या त्या ठिकाणी ते तसतशा रूपाने विस्तार पावून अनुभवास येते। परंतु राघवा, ईश्वराच्या संकल्पामुळे जरी ही जगे उत्पन्न झालेली आहेत व होणार आहेत तरी तो सर्वात्मक असल्यामुळे ही जगे त्याला ब्रह्मरूपच दिसतात। पृथ्वीच्या उदरामध्ये राहणाऱ्या त्या ज्या वीतहव्य मुनीने आपल्या हृदयाकाशातील मिथ्या व अत्यंत विस्तीर्ण अशा असंख्य जगतांपैकी एका जगामध्ये इंद्रत्वाचा अनुभव घेतला तोच मुनी सांप्रत काळी दीन देशातील राजा झाला असून तो ह्या क्षणी ह्या अरण्यामध्ये मृगया करण्याकरता आला आहे। तो मुनी ब्रह्मदेवाच्या पद्मकल्पामध्ये शिवगणांचा अधिपती झाला होता। त्या स्थितीमध्ये असता कैलास वनामधील कुंजामध्ये त्याचा जो क्रीडा हंस होता तोच क्रीडा हंस सांप्रत दाशेंद्र नामक निषादांचा राजा झाला आहे व हाच राजा सौराष्ट्र मंडलातील बहुलपादप नावाच्या गावामध्ये सध्या आंध्रांचा राजा होऊन राहिला आहे। राम म्हणाला, भगवन, वीतहव्याची ती सृष्टी मानसिक होती, मग तिच्यातील इंद्र हंस वगैरे देहांचे भ्रांती मात्र आकार सचेतन कसे झाले। वशिष्ठ म्हणाले, राघवा, वीतहव्याची ती मानसिक सृष्टी जर भ्रांती मात्र होती तर आपल्याला भासमान होणारे हे जग व त्यातील देहांचे आकार सत्य आहेत असे कसे बरे म्हणता येईल। रामा, आपल्याला भासमान होणारे हे जग वस्तुतः चिन्मात्र असून ते सत्य आहे असे जे आपल्याला वाटते तो केवळ आपल्या मनाचा भ्रम आहे। याच न्यायाने
वितहव्याचे जग सुद्धा वास्तविक चिन्मात्र असून त्याचे सत्यत्वही मनोमात्र आणि भ्रामकच होते. वास्तविक वितहव्याचे जग काय किंवा आपल्याला भासमान होणारे हे दृश्य जग काय मुळीच सत्य नसून तत्वतः ब्रह्मरूपच आहे. ह्या जगाच्या रूपाने ब्रह्मच भासमान होत आहे. आज विद्यमान असलेले, पूर्वी होऊन गेलेले व पुढे होणारे हे दृश्य किंवा वितहव्याचे जग आत्मरूपच आहे. रामा, अशा रीतीने हे सारे जग ब्रह्मरूप आहे असे जोपर्यंत निश्चित ज्ञान झालेले नाही, तोपर्यंत सत्य आणि परम अशा चिदाकाशाचे ज्ञान झालेले नाही असेच म्हणावे लागते. ज्याप्रमाणे समुद्राच्या ठिकाणचे पाणी उत्पत्ती आणि वृद्धी यांच्या रूपाने विलास करीत असते, त्याप्रमाणे अज्ञानामुळे हे मनच या दृश्य जगाच्या रूपाने विलास करीत असते. ब्राह्मणाच्या ठिकाणी स्थित असलेल्या चिदाकाशाने आपला स्वभावानुरूप चित्त आणि मन ही नावे धारण केलेली आहेत. मनाच्या मननरूपी स्फुरणामुळेच हे दृश्य जग विस्तारले गेले आहे. परंतु परमार्थतः हे दृश्य जग मुळीच विस्तारले गेलेले नाही. हरि ओम तत्सत. हरि ओम तत्सत. हरि ओम तत्सत.